एकदा तरी या वारीत सहभागी व्हा. तुमचं संपूर्ण आयुष्य बदलेल. नमस्कार मंडळी. आज आपण एक अशी गोष्ट अनुभवणार आहोत जी ऐकूनच नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवल्यावर आयुष्याला नवा दृष्टिकोन देते. ती म्हणजे पंढरपूरची वारी. हो, वारी ही फक्त चालण्याची गोष्ट नाही. ही मनाची, आत्म्याची आणि श्रद्धेची यात्रा आहे. या वारीत एकदा तरी सहभागी झालात तर तुमच्या हृदयाचा डाव बदलेल. डोळ्यांचे अश्रूही काहीतरी वेगळं बोलतील आणि तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. वारी म्हणजे काय? वारी म्हणजे शुद्ध भक्ती. वारी म्हणजे जिवंत अध्यात्म. वारी म्हणजे टाळ मृदंगचा गजर, ओटावर अभंग आणि काळजावर विठ्ठल. वारकरी ही जात नाही, ती एक जीवनशैली आहे. प्रेम, समर्पण आणि भक्तीची वारकरी बनतो तो माणूस नाही. एक चालता बोलता मंदिर बनतो. त्याच्या प्रत्येक पावलात माऊली असते आणि त्या वाटेवर चालणं म्हणजे मोक्षाकडे वाटचाल करणे असते. वारीची सुरुवात फक्त चालणे नाही, भावनेचा प्रवाह. वारीची सुरुवात होते वाखरी, आळंदी, देहू या पवित्र ठिकाणापासून. पुंडलिक, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांचा विचार घेऊन हजारो वारकरी ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत निघतात. डोक्यावर तुळशीचे रोप, खांद्यावर भागवत आणि ओटावर अभंग. हजारो हात एकत्र टाळी वाजवत जेव्हा गजर करतात माऊली माऊली, तेव्हा त्या वातावरणात एक अद्भुत कंपन जाणवतं. वारीत सहभागी होण्याचा अनुभव. शरीर थकतं पण मन शांत होतं. वारी चालताना तुमचं शरीर थकतं, पाय सुजतात, तहान लागते, पण मन मात्र हरकून जातं. हजारो अज्ञात लोक एकमेकांना माऊली म्हणतात. कोणाला भूक लागली की अन्न वाढतात, कोणाचा पाय दुखला तर कोणीतरी थांबतो. या वारीत स्वतः नावाची गोष्ट मागे राहते. येथे आपण नाही, फक्त आपलं असतं. वारकरी तुमचं काही घेणार नाही, पण तुमचं आयुष्य मात्र तुमच्या नकळत घेऊन जाईल आणि नवीन आयुष्य परत देईल. पाऊस असो, ऊन असो, भक्तीचं बळ कधी कमी होत नाही. जून आषाढात पाऊस असो, वादळ असो, वारा असो, ही वारी थांबत नाही. एक छोटे मूल असो, वयस्कर मावशी असो, दिव्यांग असो, सगळे चालतात. कारण ते चालत नसतात, त्यांना चालवलं जातं. कोण चालवतं? श्रद्धा, भक्ती आणि विश्वास. वारकरी म्हणतो, पांडुरंगा तुझ्या वाचून पाऊलही निघत नाही. वारीमध्ये काय मिळतं? वारीत मिळतं मोकळं हसू, भजनाची झिंग, ओळखीपलीकडचं प्रेम आणि अंतर्मुख करणारी शांती. वारीत मिळतं विसरण्याची संधी. वारीत मिळतं जीवनाचं खऱ्या अर्थाने दर्शन. वारकरी जेव्हा भजन करत चालतो तेव्हा त्याच्या प्रत्येक टाळाच्या आवाजात एक प्रार्थना असते. हे विठोबा, मला माझं मन तुझ्याशी जोडू दे. वारी आणि एकता. जातीपातीचा भंग. वारी ही भारतातली सर्वात मोठी सामूहिक भक्ती आहे, जेथे कोणी श्रीमंत नाही, गरीब नाही, सगळे एकच.
संत नामदेव म्हणतात, माझा विठोबा सगळ्यांना सारखाच पाहतो. वारी शिकवते माणूस म्हणून जगा, वारी शिकवते भक्तीत एकरूप व्हा. वारी शिकवते आपण वेगळे नसून एक आहोत. वारीत काय बदलतं? मन, दृष्टिकोन आणि आयुष्य. वारीत एक प्रकारची आत्मशुद्धी होते. ज्याला माणसाचा राग यायचा तो तेथे माणसं समजायला शिकतो. ज्याला दुःख विसरता येत नव्हतं तो तेथे पांडुरंगाच्या ओठावरच्या स्मितामध्ये विसरून जातो. वारीत मन निर्मळ होतं आणि मग हळूहळू जीवनच बदलतं. वारी एकदा अनुभवा आणि स्वतःची ओळख मिळवा. वारी एकदा तरी अनुभवा आणि तुम्हीच तुमचं नवीन रूप पाहाल. तुमच्या आयुष्यात काहीतरी हरवलं असं वाटते का? तर या वारीत त्या उत्तराची वाट सापडेल. वारी ही वाट आहे स्वतःच्या शोधाची. वारी ही साधना आहे भक्तीची. वारी ही अनुभूती आहे मोक्षाची. तुम्ही कधी वारी केली आहे का? किंवा तुमच्या घरात कोणी वारकरी आहे का? वारीबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचे अनुभव आम्हाला खूप शिकवतात. तर मंडळी, एकदा तरी या वारीत सहभागी व्हा. तुमचं शरीर थकेल पण आत्मा ताजा तवाना होईल. तुमचे पाय दुखतील पण आयुष्य सुंदर होईल. आणि हो, तुमचं आयुष्य खरंच बदलून जाईल याची खात्री आहे. पंढरपूरच्या विठोबाचं नाव घेऊन हे भक्तिमय क्षण तुमच्यापर्यंत पोहोचविले. जर हे शब्द मनाला भिडले असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भागामध्ये अजूनही भावनिक, आध्यात्मिक आणि अनुभव संपन्न कथा घेऊन येणार आहोत. जय हरी विठ्ठल, जय पांडुरंग, जय माऊली. धन्यवाद.